CR7 मेन्स सलून. आता तुमच्या केसांना हवी तशी स्टाईल द्या फक्त CR7 मेन्स सलून मध्ये. एकदा अवश्य भेट द्या. फॉरेस्ट नियर कुमार चौक, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूरच्या सुलतान कॅन्टीन मध्ये सापडली बेवारस बॅग. बॅगेत नेमकं ठेवले तरी काय? पोलीस बॉम्ब स्क्वॉड घटनास्थळी दाखल. अरे बापरे, एवढी मोठी गर्दी, नेमकं घडले तरी काय? पहा लोकप्रधान न्यूज चॅनलचा हा विशेष वृत्तांत. सोलापूर शहराच्या सोशल हायस्कूल समोर असलेल्या सुलतान कॅन्टीन समोर टेबलाखाली बेवारस बॅग आढळल्याची माहिती झेलरोड पोलिसांना मिळाली. झेलरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी तातडीने बॉम्ब स्क्वॉडला कॉल लावला. बॉम्ब स्क्वॉड पथक देखील घटनास्थळी आला. यावेळी बॅगांची मोठी गर्दी जमली होती. बॉम्ब स्क्वॉडने बॅगेच्या बाजूने चारी दिशेने तपास केला आणि शेवटी बॅगेमध्ये LED आढळून आली. या संदर्भात पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी काय माहिती दिली पहा. ये बेटा इधर चल रहा जरा कौन बोले? कौन बोले? उद्या स्वातंत्र्य दिन आहे. नेमकं काय घडलं या चौकामध्ये? बऱ्याच लोकांची गर्दी होती. तुम्ही देखील मॉकड्रिल होतं की नेमकं काय होतं? हॉटेल सुलतान या ठिकाणी एक बेवारस बॅग आढळल्याबाबत मालकाला आणि तिथल्या लोकांच्या लक्षात आलं ही मॉकड्रिलच होती. तर आम्ही काय बॅग ठेवण्यासाठी पाठवलेलं होतं. बॅग कोणी ठेवली हे कोणालाही सांगता आलं नव्हतं. म्हणजे नागरिकांनी किती दक्षता घ्यावी याच्यासाठी आम्ही हा एक मॉकड्रिल केलेलं होतं. तर बॅग कोणी ठेवली ही कुणालाही लक्षात आलं नाही. त्याच्यानंतर आम्ही BDDSला कॉल दिला. आमची BDDS ही टायमिंग 6:14 मी BDDSला कॉल दिला होता. BDDSने 6:22 आपली कारवाई सुरू केलेली आहे. दरम्यान ट्रॅफिकचे अधिकारी अंमलदार, पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार यांनी तेथील गर्दी ही बाजूला हटवलेली होती आणि सदर एरिया हा पूर्णपणे निर्मनुष्य करण्यात आलेला होता.
त्यानंतर BDDSनं 6:22 ते 6:37 सर्व कारवाई पूर्ण केलेली आहे आणि सदर बॅगमध्ये आम्ही ठरवल्याप्रमाणे एक हॅलोजन लॅम्प ठेवण्यात आलेला होता. सर, या मॉकड्रिलचा काय हेतू आहे आणि हे नागरिकांसाठी का गरजेचं आहे? मॉकड्रिलचा हेतू हा होता की गर्दीच्या ठिकाणी कुणीही बेवारस बॅग आणून ठेवू शकतं, तरी नागरिकांनी आणि तेथील हॉटेलचे मालक आणि जे काही काम करणारे कर्मचारी आहेत तर त्यांनी ह्या सर्व गोष्टीची नोंद घ्यावी की कोण कुठल्या वस्तू आणते, कोण ठेवून जातंय. कारण तो चहा त्या ठिकाणी त्याने बॅग ठेवली, त्याने चहा घेतला आणि तो तसंच उठून निघून गेला. तर हे कोणाच्याही लक्षात आलेलं नाही आहे. याचा उद्देश हाच होता की सर्वसामान्य नागरिकांनी जागरूक राहावं, कोण कुठली बॅग बेवारस ठेवतंय का. कारण बॅग ही बऱ्याचशी मोठी होती, तर ती लक्षात येण्यासारखी बॅग होती. आता हॉटेलच्या मालकांना आम्ही ज्यावेळी विचारलं त्यावेळी म्हटलं की साहेब गर्दीमध्ये बॅग कोणी ठेवली कोणालाच माहीत नाही. मग त्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपण नागरिक म्हणून किती निष्काळजीपणे आपण ह्या गोष्टी बघत असतो. तर मला सर्व नागरिकांना हेच आवाहन करायचं आहे की आपल्या गर्दीचे ठिकाणं आहेत, बऱ्याच ठिकाणी शाळा आहेत, जवळपास कॉलेजेस आहेत, हॉटेलं आहेत. तर या ठिकाणी कोण बेवारस बॅग ठेवून जात असेल तर आपण आपल्यासोबतचे जे काय आपले कर्मचारी हॉटेलचे आहेत किंवा आपल्यासोबतचा जो स्टाफ आहे त्यांना नेहमी दक्ष ठेवावं आणि आपणही सहकार्य पोलिसांना करावं. कारण आपण सहकार्य केलं तरच पोलिसांना या गोष्टीची मदत होऊ शकते भविष्यात, असं माझं सर्वांना आव्हान आहे. या मॉकड्रिलमध्ये किती कर्मचारी अधिकारी होते? पोलीस स्टेशनचे जवळजवळ 25 कर्मचारी आणि 4 अधिकारी आमच्याकडे हजर होते. त्याचप्रमाणे ट्रॅफिकचे 1 अधिकारी आणि 3 अंमलदार हे हजर होते. BDDचे 7 अंमलदार हजर होते की त्यांनी हे सर्व कारवाई पूर्ण केलेली आहे. तुमचा स्टाईल तुमची ओळख. सोलापूरमध्ये पुरुषांसाठी खास स्टायलिश आणि प्रोफेशनल ग्रूमिंगचा नवा पत्ता CR7 मेन्स सलून. ट्रेंडी हेअर कट, परफेक्ट शेविंग आणि स्मार्ट लुक आता एकाच ठिकाणी. कटिंग शेविंग फक्त 170 रुपये. कटिंग शेविंग कलर फक्त 500 रुपये. कटिंग शेविंग रागा टी10 फक्त 450 रुपये. किड स्टायलिंग हेअर कट फक्त 100 रुपये. तसेच हायड्रा फेशियल, हेअर स्पा, फेशियल स्टीम, कर्ली हेअर स्टायलिंग आणि नॅनो प्लास्टर उपलब्ध. स्मार्ट दिसायचंय मग आजच भेट द्या CR7 मेन्स सलून, तुमचा स्टाईलचा परफेक्ट पार्टनर. वेळ सकाळी 9 ते रात्री 10. पत्ता 78 फॉरेस्ट कुमार चौक जवळ रेल्वे लाईन सोलापूर.